नमस्कार. मी राहुल गोस्वामी स्टार्टअप उद्योग या प्रशिक्षणात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या आधीच्या 13 वेगवेगळ्या सत्रांमध्ये आपण 13 वेगवेगळ्या विषयांवर आपण स्टार्टअपच्या वेगवेगळे जे पॉईंट्स आहेत तर त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती, ज्यामध्ये उद्योगाची संकल्पना शोधणे, संकल्पनेची समीक्षा करणे, मार्केट सेगमेंट ओळखणे, मार्केट साईज काढणे, उद्योग जगतातील वातावरण ओळखणे, त्यानंतर स्पर्धात्मक स्पर्शी कशी करावी त्याबद्दल आपण माहिती घेतली होती. त्यानंतर उद्योगाचं कायदेशीर स्वरूप तयार करणे, उद्योगाचं कायदेशीर रजिस्ट्रेशन करणे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स घेणे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स तयार करणे, फायनान्शियल स्टेटमेंट समजणे, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम समजणे आणि परफॉर्मन्स इंडिकेटर समजणे, अशा 13 वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली होती. आजचं आपलं 14वं सत्र आहे ते म्हणजे वर्किंग कॅपिटल मॅनेज करणे या विषयावर. वर्किंग कॅपिटल म्हणजे बेसिकली आपल्याला जो बिझनेस रन करण्यासाठी पैसा लागतो तर त्याला आपण अगदी साध्या भाषेमध्ये आपण वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा त्याला एक साधारण एक उद्योगाच्या भाषेमध्ये ओपेक्स असं सुद्धा म्हणतात किंवा त्याला ऑपरेशनल कॉस्ट किंवा ऑपरेशनल फंड जो आहे असंही म्हणतात त्याला. तर या वेगवेगळ्या या ऑपरेशनल फंड जो आहे किंवा हे जे वर्किंग कॅपिटल आहे तर याचा जो आपल्याला मदत आहे ही बेसिकली आपल्याला फिक्स ॲसेटच्या माध्यमातून सुद्धा होते. म्हणजे जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपलं सगळं फिक्स ॲसेटमध्ये जातं किंवा वर्किंग कॅपिटलमध्ये काउंट होत असतं. त्यानंतर आपले जे काही ऑपरेशनल एक्सपेन्सेस आहे हे आपण या माध्यमातून आपण करू शकतो. आणि खास करून वर्किंग कॅपिटलची जी मदत आहे ही आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगच्या याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट केल्यापासून ते आपण जे काही फिनिश गुड बनवतो म्हणजे एखादी उत्पादन किंवा एखादी सेवा हे जोपर्यंत तयार होते तर या प्रोसेसमधल्या म्हणजे रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट केल्यापासून रॉ मटेरियल विकत घेण्यापासूनच्या पॉईंटपासून ते उद्योग तो प्रॉडक्ट किंवा ती सर्व्हिस जी आहे ही तयार होईपर्यंत मधला जो पिरियड असतो त्याला आपल्याला टाईम लॅग असं म्हणतात. आणि या टाईम लॅगमध्ये आपल्याला वर्किंग कॅपिटलची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. कारण तोपर्यंत आपलं रेव्हेन्यू हे जनरेट होत नसतं आणि जोपर्यंत रेव्हेन्यू जनरेट होत नाही तोपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये पैसे हे येत नसतात. तर जोपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीत तर तोपर्यंत आपल्याला जो खर्च भागवायचा आहे म्हणजे ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत की जर सॅलरी आहे किंवा रेंट वगैरे आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला द्याव्या लागत असतात तर त्याच्यासाठी आपल्याला एक बॅकअप फंडची आवश्यकता असते. आणि वर्किंग कॅपिटल हे एक ॲज अ बॅकअप फंड म्हणून आपल्याला मदत करत असतं. अकाउंटिंगच्या टर्ममध्ये थोडंसं वर्किंग कॅपिटलचा आपण विचार केला तर वर्किंग कॅपिटल हे इन्व्हेंटरीजच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जनरेट करता येतं. किंवा काही रिसिवेबल्स असतात. रिसिवेबल म्हणजे जे आपण कोणाला क्रेडिटवर आपण माल दिला आहे तर त्याचे पैसे जे येणार आहेत हे रिसिवेबलमध्ये काउंट होतात. त्यानंतर बँकेकडनं आपल्याला काही सपोर्ट मिळतो आहे किंवा बँकेत आपले ऑलरेडी काही फंड जमा आहेत का तर ते सुद्धा आपल्याला ॲज अ वर्किंग कॅपिटल म्हणून मदत करत असतात. आणि डेली बेसिसवर जो काही सेल होत असतो तर त्या माध्यमातून काही कॅश वगैरे आपल्याला जनरेट होत असते तर त्याचंसुद्धा आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणून मदत होत असते. तर एक प्रकारे एक ग्रोस वर्किंग कॅपिटलचा आपण जर विचार केला तर जे आपल्याकडे करंट ॲसेट्स अवेलेबल आहेत तर ते आपल्याला ॲज अ वर्किंग कॅपिटल म्हणून मदत करत असतात. बेसिकली वर्किंग कॅपिटल हे कधीही सेम राहत नाही. एक फ्लक्च्युएटिंग असतं. फ्लक्च्युएटिंग असण्यामागचं कारण असं आहे की आपण एखादा खर्च केला तर आपलं वर्किंग कॅपिटल हे कमी होतं आणि त्यानंतर आपण ज्यावेळी प्रोडक्टचं सेलिंग करतो आणि त्या माध्यमातून पैसा हा आपल्या उद्योगामध्ये येतो तर आपलं वर्किंग कॅपिटल हे वाढत असतं. मग जसं म्हणजे आपण खर्च केला तर ते आपल्या एक्सपेन्सेसमध्ये जातं. आपण जे आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसा आहे आपण त्याच्यातून वेंडरला पेमेंट केलं तर आपलं वर्किंग कॅपिटल कमी होतं. आणि समजा एखादा तुमचा सेल झाला आणि त्या माध्यमातून कॅश तुमच्या इथे आले तर एक प्रकार आपलं वर्किंग कॅपिटल हे वाढतो. एक कॅश फ्लो वाढला तर लगेच आपलं वर्किंग कॅपिटल जे आहे हे वाढत असतं. त्यामुळे वर्किंग कॅपिटल हे डेली बेसिसवर फ्लक्च्युएट होत असतं आणि प्लस मायनस हे सुरू असतं. त्यामुळे आपल्याला वर्किंग कॅपिटलवर अगदी डोळ्यात तेल घालून आपल्याला बारीक नजर ठेवायची असते की आपलं डेली बेसिसवर वर्किंग कॅपिटल किती आहे. कारण वर्किंग कॅपिटल हा बेसिकली आपल्या उद्योगाचा श्वास असतो आणि त्यामुळे तो फ्लक्च्युएट होत असेल आणि तो अतिशय म्हणजे कमी लेवलला जात असेल तर याचा अर्थ ते अलार्मिंग आहे आणि आपलं वर्किंग कॅपिटल कमी होत आहे आणि आपल्याला काहीतरी पर्यायी उपाययोजना करणं गरजेचं आहे. जसं आपण एक ऑक्सिजनची आपण अरेंजमेंट करत होतो. वर्किंग कॅपिटल एक प्रकारे हा आपल्या उद्योगासाठी ऑक्सिजनचं काम करत असतो.
त्यामुळे जेवढं वर्किंग कॅपिटल आपल्याला हाय ठेवता येईल, आणि ह्या एक प्रकारचा एक बॅकअपसुद्धा असतो. तर जेवढं आपलं बॅकअप स्ट्रॉंग असेल तर तेवढं आपल्याला उद्योगामध्ये पुढचे निर्णय घ्यायला हे मदत होत असते, किंवा जे काही ऑपरेशनल कॉस्ट आहे आपले ऑपेक्स म्हणतो आपण त्याला, तर ऑपेक्स आपल्याला मॅनेज करायला मदत असते. तर कारण कॅपेक्स जे आहे म्हणजे ज्याला आपण कॅपिटल फंडिंग म्हणतो, तर ते आपल्याला एकच वेळा मिळत असते. पण ओपेक्स जो आहे, जो आपला ऑपरेशनल एक्सपेन्स आहे, तो आपला डेली बेसिसवर असतो. त्यामुळे आपल्याला वर्किंग कॅपिटल मॅनेज करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आपलं एक उद्योजक म्हणून आहे, आणि ते आपण अतिशय स्किलफुली हे करायला पाहिजे. आता यामध्ये वर्किंग कॅपिटलवर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, बरेच वेगवेगळे फॅक्टर जे आहेत हे एक परिणाम करत असतात. बेसिकली म्हणजे जसं नेचर ऑफ बिझनेस, तुमचा बिझनेसचं नेचर काय आहे. जर एक डेली नीड्स वगैरे सारखे जे प्रोडक्ट्सचं तुमचं बिझनेस नेचर असेल, तर तुम्हाला डेली बेसिसवर इन्कम जे आहे हे होत असतं, की डेली बेसिसवर प्रोडक्ट सेल होऊ शकतात, आणि डेली बेसिसवर तुम्हाला इन्कम जे आहे हे होऊ शकतं. पण जसं मोठे टर्न की प्रोजेक्ट असतील किंवा एखादं सॉफ्टवेअर सारखे प्रोजेक्ट असतील, तर त्यावेळी त्याला ते डेव्हलप करायला वगैरे ह्या वेळ लागत असतो, आणि त्याचं सेल्स पण आहे डेली बेसिसवर होतंच असं नाही आहे. त्यामुळे तुमचं नेचर ऑफ बिझनेस काय आहे त्याच्यावर सुद्धा तुमचं वर्किंग कॅपिटल हे अफेक्ट करत असतं. त्यानंतर तुमच्या बिझनेसची साईज काय आहे. जेवढं तुमचं एक सेल्स पॉईंट जास्त असते, POS आपण ज्याला म्हणतो, पॉईंट ऑफ सेल्स तुमचे जास्त असते, तर तेवढं तुमचं सेलिंग तुमचं जास्त होत असेल, तुमचा एक कॅपिटल फ्लो तुमचा हा चांगला असेल तर त्यावेळी आणि एक बिझनेसची साईज जी आहे ही तुमची थोडी मोठी असेल, तर त्यावेळी तुम्हाला त्याचा एक चांगला परिणाम जो आहे हा वर्किंग कॅपिटलवर होतो, कारण तुम्हाला रेग्युलर बेसिसवर आणि चांगला फ्लो जो आहे हा येत असतो. पण जर बिझनेस एक स्टार्टअप लेवलला असेल, एक नवीन आपण हे करत, तर त्यावेळी आपल्याला बिझनेसचं साईज ही आपली छोटी असते. तर त्यावेळी आपल्याला बरीच मेहनत जी ही करावी लागत असते, आणि अनावश्यक खर्चही आपल्याला टाळावे लागत असतात, आणि मॅक्सिमम आपल्याला सेल्सवर जो फोकस आहे हा करावा लागत असतो. त्यामुळे बिझनेसची साईज काय आहे त्याप्रमाणे सुद्धा वर्किंग कॅपिटल हे अफेक्ट करत असतं. त्यानंतर असं तिचं प्रोडक्शन सायकल. जर एखाद्या प्रोडक्टची प्रोडक्शन सायकल म्हणजे रॉ मटेरियल परचेस केल्यापासून ते ॲक्च्युअल प्रोडक्ट बनेपर्यंत जी प्रोसेस आहे त्याला प्रोडक्शन सायकल म्हणतात. तर ही प्रोडक्शन सायकल जर तुमची जास्त मोठी असेल, तर त्याचासुद्धा वर्किंग कॅपिटलवर परिणाम होतो. कारण प्रोडक्शन सायकल मोठी, त्याच्यानंतर मग पुन्हा सेल्स सायकलमध्ये प्रोडक्ट जातं, आणि मग सेल्स सायकल ज्यावेळी कंप्लीट होते आणि ॲक्च्युअल प्रोडक्ट सेल केल्यानंतर रेव्हेन्यू जो आहे आपल्या अकाउंटमध्ये येत असतो, तर ही जी सायकल जी आहे ही मोठी झाली, तर डेफिनेटली आपल्याला वर्किंग कॅपिटलवर त्याचा परिणाम होतो. कारण आपल्याला खर्च जो आहे डेली बेसिसवर ऑपेक्ससाठी लागणारा, तो आपल्याला वर्किंग कॅपिटलच्या माध्यमातून हा करावा लागत असतो. इंडस्ट्रीच्या टाईपप्रमाणे सुद्धा वर्किंग कॅपिटलवर परिणाम होतात. वेगवेगळ्या म्हणजे जे मी तुम्हाला जसं सांगितलं की डेली नीड्सच्या याच्यामध्ये प्रॉडक्ट असतील, तर त्याचे मुवमेंट जे आहे ही लवकर सुरू होते, आणि एक काहीतरी फ्लो जो आहे हा लवकर आपल्याला यायला सुरुवात होते. पण जसं इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत, किंवा जसं मोठे काही टर्नकी प्रोजेक्ट्स वगैरे असते, सॉफ्टवेअर वगैरे आहे, किंवा एरोनॉटिक्स वगैरे सारखे प्रोडक्ट आहे, तर याच्यामध्ये एक वर्किंग कॅपिटल जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर लागतं, कारण त्याचं प्रोडक्शन सायकल मोठी असते, ऑपरेटिंग सायकल मोठी असते, आणि त्यामुळे त्याच्यासाठी बॅकअप फंड जो आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणावर लागत असतो. त्यामुळे इंडस्ट्रीप्रमाणे सुद्धा वर्किंग कॅपिटलचं याच्यावर परिणाम होतात. त्यानंतर होतं बिझनेस फ्लक्च्युएशन. तुमचं बिझनेस म्हणजे जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याचं सेल्स जे आहे हे आपण सुरू करतो, तर ती सेल्स सायकल जी आहे ही सुद्धा मोठी असली, आणि त्यानंतर मग एकदा सेल झाल्यानंतर जो रेव्हेन्यू जनरेट होतो, तो रेव्हेन्यू आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट व्हायला, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जेवढा जो वेळ आहे तो जर जास्त लागला, तर त्याचासुद्धा परिणाम जो आहे हा आपल्या वर्किंग कॅपिटलवर होत असतो. त्यामुळे ही पूर्ण बिझनेस सायकल जी आहे ही जेवढी लवकर शॉर्टन होईल, जेवढी कमी असेल, तर तेवढा आपल्याला त्याचा फायदा होतो, कारण तेवढ्या लवकर कॅश फ्लो जो आहे हा आपल्या अकाउंटिंगमध्ये येत असतो, आणि एक आपल्याला वर्किंग कॅपिटलमध्ये आपली ग्रोथ होत असते. त्यामुळे हे जेवढं कमीत कमी असेल तेवढं जास्तीत जास्त आपल्याला बेनिफिट जो आहे हा वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यामध्ये होतो. त्यानंतर ॲक्सेस टू बँकिंग फॅसिलिटी असतं. बँकिंगमध्ये जसं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी वगैरे असते, जे बिझनेसमॅनसाठी ही अतिशय चांगल्या फायद्याची असते. तर अशा पद्धतीचे काही फॅसिलिटी तुम्हाला बँक तुमची देते आहे का, की जेणेकरून जेव्हा रिक्वायरमेंट असेल, तुमचा फंड हा कमी होत असेल, तर बँक तुम्हाला ओव्हरड्राफ्टची जर फॅसिलिटी देत असेल, तर मला एक वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यामध्ये खूप मोठी मदत जी आहे ही होत असते. त्यानंतर प्रॉफिट अँड टॅक्सेस असतात. प्रॉफिट लेवल तुमचा जेवढा जास्त असेल, तेवढा चांगला असेल, तर तेवढं तुम्हाला वर्किंग कॅपिटल हे मॅनेज करतं, कारण तुमचे एक्सपेन्सेस कमी होतात, तुमचं रॉ मटेरियल प्रोडक्शन जे आहे हे प्रोडक्टची जी रिक्वायरमेंट आहे ही कमी होते, आणि त्याचा एक चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यावर होतो.
तशा पद्धतीने प्रॉफिट आणि टॅक्सेसचा सुद्धा आपला परिणाम जो आहे हा वर्किंग कॅपिटल मॅनेज करणार. हाय टॅक्सेस असतील तर त्याचासुद्धा वर्किंग कॅपिटलवर परिणाम होतो आणि लो प्रॉफिट असेल तर त्याचासुद्धा वर्किंग कॅपिटलवर हा परिणाम होत असतो. त्यामुळे आपला प्रॉफिट हाय पाहिजे, टॅक्सेस लो पाहिजे. तर याचा आपल्याला कशा पद्धतीने मॅनेज करता येईल तर तो विचार आपल्याला एक उद्योजक म्हणून करणं गरजेचं असतं. त्यानंतर एक वर्किंग कॅपिटलचा एक परिणाम असाही होतो की जर समजा प्रोडक्शनमध्ये काही इंटरप्शन्स आले, काही अडचणी आल्या, तर त्याचासुद्धा वर्किंग कॅपिटलवर परिणाम होतो. कारण प्रोडक्शनमध्ये अडचणी येणं म्हणजे प्रोडक्ट लवकर तयार होत नाही आणि त्याच्यामुळे दिवस हे जास्त वाढतात, प्रोडक्शनचे टायमिंग वाढतो आणि डेफिनेटली आपली ऑपरेशनल कॉस्ट जी आहे ही वाढत असते. त्यामुळे प्रोडक्शनच्या कार्यामध्ये कुठलाही इंटरप्शन्स येणार नाही हे याची काळजी घेणंसुद्धा आपल्याला गरजेचं असतं. कारण त्याचा सरळ परिणाम जो आहे हा वर्किंग कॅपिटलवर होत असतो. त्यानंतर लॉस ऑफ मार्केट शेअरसुद्धा होऊ शकतो. याचा जर एखादा तुमचा रेव्हेन्यू लवकर जनरेट झाले नाही किंवा काही कारणास्तव शेअर मार्केट वगैरे सारख्या गोष्टींवर परिणाम झाला तर त्याचासुद्धा परिणाम आपल्या उद्योगावर होऊन आपलं वर्किंग कॅपिटल जे आहे हे एक त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता ही वाढत असते. यात सगळ्यात मोठा जो परिणाम असतो तो ऑपरेटिंग सायकलचा आपल्या वर्किंग कॅपिटलवर होत असतो. तर आपण बघूया की ऑपरेटिंग सायकल म्हणजे काय आणि त्याचा कशा पद्धतीने परिणाम हे आपल्या वर्किंग कॅपिटलवर होऊ शकतो. बेसिकली ऑपरेटिंग सायकल म्हणजे एक जो पॉईंट असतो म्हणजे जिथून आपण एक कॅपिटल आपण बिल्ड केलं आणि त्या बिल्ड केल्या कॅपिटल आपण उभं केल्यानंतर आपला जो पहिला खर्च असतो त्या मोमेंटपासून त्या वेळेपासून ते आपलं पहिलं प्रोडक्ट जे आहे सेल होतं म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या मॅन्युफॅक्चरिंगची पूर्ण प्रोसेस होते. त्यानंतर पहिला प्रोडक्ट आपलं तयार होतं आणि तो प्रोडक्ट ॲक्च्युअल सेल होतो आणि आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये प्रोडक्ट सेल केल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये आपल्याला पैसा मिळतो म्हणजे कॅशमध्ये मिळतं की जे काही चेक्स वगैरे याच्या फॉर्मॅटमध्ये. तर तो पहिला जो रेव्हेन्यू जनरेट होतो तर या 2 पॉईंट्सच्या मधलं जे अंतर असतं किंवा मध्ये जे काही जितके दिवस आपल्याला जेवढा टाईम लागत असतो त्याला ऑपरेटिंग सायकल असे म्हणत असतं. म्हणजे समजा पहिला तुम्ही 1 लाख रुपये समजा तुम्ही एक नवीन उद्योग तुम्ही चालू करता, 1 लाख रुपयाचं भांडवल तुम्ही उभं केलं. त्यानंतर तुम्ही पहिला कुठला तरी एक खर्च केला, काहीतरी तुम्ही रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी खर्च केला. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे 1 लाखाचं भांडवल तुम्ही उभं केलं होतं ते आता 1 लाखावरून आता ते कमी व्हायला लागलं कारण तुम्ही समजा 2,000 रुपयाचा तुम्ही खर्च केला. तर तुमचं खर्च हे सुरू झाले आहेत. तर पहिला खर्च तुमचा जसं 2,000 सुरू केला तर तुमचं भांडवल हे 98,000वर आलं. आता या मोमेंटपासून ज्यावेळी तुम्ही तुमचं पहिलं प्रोडक्ट बनवत आहात त्याचं प्रोडक्शन झालं, त्याचं तुम्ही मार्केटिंग करण्यासाठी सुरुवात केली, त्याचा सेल झाला, त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जोपर्यंत पैसे येतात तर समजा हा पिरियड 1 महिन्याचा असेल तर पहिला तुमचा जो खर्च आहे त्या दिवसापासून त्या मोमेंटपासून 1 महिन्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पहिला तुमचा प्रोडक्ट जो आहे हा सेल झाल्यानंतर पैसे क्रेडिट होत आहे. तर या महिन्याभरामध्ये हा जो 1 महिन्याचा पिरियड आहे याला आपण ऑपरेटिंग सायकल म्हणतो. म्हणजे फ्रॉम फर्स्ट एक्सपेन्स टू द फर्स्ट सेल अँड टू द फर्स्ट इन्कम, फर्स्ट रेव्हेन्यू जनरेशन यामधला जो पिरियड असतो त्याला ऑपरेटिंग सायकल म्हणतात. आणि ही ऑपरेटिंग सायकल जेवढी कमी असेल तेवढा आपल्याला फायदा जो आहे हा होत असतो. कारण आपला ऑपरेटिंग जे काही फंड आहे त्या वर्किंग कॅपिटल आहे हे आपल्याला तेवढं मॅनेज करता येतं तेवढ्या पिरियडमध्ये आणि जेवढ्या लवकर आपलं कॅपिटल आहे म्हणजे आपण जेवढे पैसे टाकून जसं 1 लाख रुपये टाकून आपण आपला उद्योग सुरू केला आहे तर हे कॅपिटल कमी कमी व्हायला लागत असतं. त्यामुळे जेवढ्या लवकर आपल्या उत्पादनांची विक्रीही सुरू होईल आणि आपल्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात होतील तर तेवढ्या लवकर आपल्याला कॅपिटल मॅनेज जे आहे हे करता येतं. कारण समजा कारण जोपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये उत्पादन किंवा सेवांची विक्री होऊन पैसे आपल्या अकाउंटमध्ये येत नाही तोपर्यंत आपला जो काही खर्च आहे जी ऑपरेटिंग कॉस्ट आहे ही सगळी ही कॅपिटल फंडमधून होत असते. तर पण जसं आपलं प्रोडक्ट सेल व्हायला लागले आणि त्याचे पैसे हे आपल्या अकाउंटमध्ये यायला लागले तर आपण कॅपिटल फंडला हात न लावता किंवा जे काही बॅलन्स कॅपिटल फंड असेल समजा आपण 1 लाख रुपयाचं आपण उभं केलं तर 1 लाखातले 50,000 आपण खर्च केले तो 50,000 आपला बॅकअप फंड आहे आणि आपल्याला आता पहिल्या आपलं प्रोडक्ट सेलपासून करून आपल्याला रेव्हेन्यू जनरेशन व्हायला सुरुवात झाली तर त्या 50,000ला जो बॅलन्स फंड आहे त्याला हात न लावता जे डेली बेसिसवर आपल्याला कॅश फ्लो येत आहे किंवा जे काही प्रोडक्ट सेलिंगच्या माध्यमातून आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होत आहे तर त्याच माध्यमातून आपण आपला जो काही ऑपरेशनल कॉस्ट आहे किंवा ऑपरेशनल जे काही एक्सपेन्सेस आहे हे मॅनेज केले तर अतिशय चांगलं होईल की जेणेकरून 50,000चा फंड जो बॅलन्स आहे तो आपल्याला ॲज अ बॅकअप फंड म्हणून आपल्याला वापरता येईल. त्यामुळे आपलं बॅकअप फंड जेवढा स्ट्रॉंग असेल जेवढा मोठा असेल तेवढा आपल्याला बिझनेस रन करण्यासाठी किंवा एखादा डिसिजन मेकिंग करण्यासाठी कुठे काही ऑपॉर्च्युनिटी आहे ती कॅच करण्यासाठी आपल्याला त्याचा खूप मोठी मदत जी आहे ही होत असते.
आणि बऱ्याच उद्योगांमध्ये असं होतं की त्यांच्याकडे बॅकअप फंडच नसतो, त्यामुळे खूप अडचणी या उद्योगामध्ये येतात. बऱ्याचदा त्यांना ॲक्टिव्हिटीज काही करता येत नाही, मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज करता येत नाही, किंवा बऱ्याच संधी ज्या आहेत त्या उद्योगातून त्यांच्या सुटून जातात, कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा जो आहे हा बॅकअपमध्ये उपलब्ध नसतो. त्यामुळे आपण ऑपरेटिंग सायकल जेवढी चांगली मॅनेज करू, तेवढं आपला वर्किंग कॅपिटल जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीने हे मॅनेज होऊ शकत असतं. कारण ऑपरेटिंग सायकलचा सरळ परिणाम जो आहे हा आपल्या वर्किंग कॅपिटलवर होत असतो. आणि एक प्रकारे आपलं जे काही कॅश मशीन आहे, म्हणजे डेली बेसिसवर आपण जे काही सेल करत आहोत किंवा सेल डेबिटर्स आहे, तर हे जे आहे हे सरळ आपले वर्किंग कॅपिटलवर आपला परिणाम करत असतं, की ज्याच्यामध्ये आपल्याला सप्लायरचं पेमेंट द्यायचं असतं, आपल्याला काही पर्चेसेस करायचे असतात, आपल्याला सॅलरीज द्यायचे असतात, रेंट्स द्यायचे असतात. तर हे सगळे जे डेली बेसिसवरचे जे एक्सपेन्सेस आहेत, तर हे एक्सपेन्सेस जे आहेत हे आपल्याला मॅनेज करण्यासाठी की आपलं कॅश मशीन जे आहे हे कंटिन्यूअली फ्लो होत असणं किंवा कंटिन्यू सुरू असणं हे आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे एक आपलं बिझनेस नेचर काय आहे, तर त्याच्यानुसार आपण आपला वर्किंग फंड जो आहे हा मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. की जसं रिटेल आहे किंवा रेस्टॉरंट बिझनेस आहे, तर त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सायकल ही अतिशय लहान असते, पण तेच टर्नकी प्रोजेक्ट्स असतील किंवा मोठे असतील तर तिथे लाँग ऑपरेटिंग सायकल ही होत असते. आता काही पॉईंट्स आहेत की ज्याच्या एक ऑपरेटिंग सायकलवर एक परिणाम होतो. जसं रॉ मटेरियल स्टॉक आपण केलं, तर आपण किती दिवस आपले रॉ मटेरियल स्टॉक आपण करत आहोत, तर तेवढ्या रॉ मटेरियलमध्ये आपले जे पैसे गुंतवलेले असतात हे त्याचा परिणाम आपल्या वर्किंग कॅपिटलवर होत असतो किंवा ऑपरेटिंग सायकलवर होत असतो. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस, तर आपलं जे काही उत्पादन आहे किंवा सेवा आहे त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे हे किती दिवसांचं आपण मॅनेज करू शकतो. कारण जेवढा पैसा आपल्याला एका प्रोडक्टचा कॉस्ट एक प्रोडक्शन करण्यासाठी लागत असतो आणि किती दिवसांचं प्रोडक्शन आपण आपल्याकडे जेवढा बॅलन्स फंड आहे त्याच्यातून आपण करू शकतो, तर त्याचासुद्धा परिणाम जो आहे हा वर्क इन प्रोग्रेसवर होत असतो. त्यानंतर फिनिश गुड्सच्या माध्यमातून सुद्धा आपण की जेवढं किती दिवस हे प्रोडक्ट जे आहे हे किती दिवसात तयार झाले, कारण जेवढे प्रोडक्शन कॉस्ट मी तुम्हाला सांगितलं, प्रोडक्शन कॉस्ट ही जेवढी जास्त प्रोडक्शन सायकल जेवढी जास्त तर तेवढी आपली प्रोडक्शन कॉस्ट वाढत असते. त्यामुळे किती कमीत कमी दिवसांमध्ये आपलं प्रोडक्शन जे आहे रेडी झालं, तर त्याचासुद्धा एक वर्किंग कॅपिटलवर परिणाम होत असतो. आणि त्यानंतर रिसिव्हल्स, तर एक आपण सेल्स केल्यानंतर किती दिवसांचा आपल्याला वेळ लागला प्रोडक्ट सेल करण्यासाठी, आणि किती दिवसात आपल्या अमाऊंट जी आहे आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होते, तर या रिसिव्हल्सचा सुद्धा परिणाम जो आहे हा आपल्या वर्किंग कॅपिटलवर होत असतो. त्यामुळे ऑपरेटिंग सायकल आणि वर्किंग कॅपिटल हे दोन्ही जर आपल्याला मॅनेज करता आले, ऑपरेटिंग सायकल मॅनेज केलं तर वर्किंग कॅपिटल हे ऑटोमॅटिक मॅनेज होत असतं. त्यामुळे जसं रॉ मटेरियलचं सांगितलं, वर्किंग प्रोग्रेस आहे, फिनिश गुड्स आहेत आणि रिसिवेबल्स आहेत, तर या 4 गोष्टींची ऑपरेटिंग सायकल जी आहे ही जेवढी कमी असेल तर तेवढं आपलं वर्किंग कॅपिटल हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मॅनेज करता येत असतं. आता याच्यात आपण बघूया की एक फायनान्सिंग किंवा याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं, आपण वर्किंग कॅपिटल जे आहे हे आपण कशा पद्धतीने आपण एक मॅनेज करायचं. तर फायनान्सिंग जे आहे हे आपण कशा पद्धतीने आपण आपलं वर्किंग कॅपिटल बिल्ड करायचं, म्हणजे आपण कशा पद्धतीने आपलं वर्किंग कॅपिटल वाढवायचं, तर ते आपण लायबिलिटीजच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने करू शकतो ते बघूया. तसं फर्स्ट आहे की सप्लायर क्रेडिट. जसं आपल्याला जे काही सप्लायर रॉ मटेरियल आपल्याला देत असतील, तर त्यांच्याकडनं आपण जेवढं जास्तीत जास्त टाईमचं आपण क्रेडिट मिळवू शकू, तर तेवढा आपल्याला चांगला फायदा हा ऑपरेटिंग सायकलच्या मॅनेजमेंटमध्ये होतो आणि वर्किंग कॅपिटलच्या मॅनेजमेंटमध्ये असतो. त्यामुळे जेवढा क्रेडिट पिरियड म्हणजे क्रेडिट पिरियड नसला आणि त्यांना जर एक स्पॉट पेमेंट किंवा ॲडव्हान्स पेमेंट वगैरे करावं लागलं, तर त्याचा परिणाम जो आहे हा आपल्या वर्किंग कॅपिटल होत असतो. पण जर आपल्याला क्रेडिट पिरियड मिळाला, तर तेवढं आपल्याला एक आपलं वर्किंग कॅपिटल हे सेव्ह करण्यासाठी आणि एक जास्तीत जास्त आपल्याला वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यासाठी टाईम मिळतो. त्यामुळे आपण सप्लायरकडनं जेवढं जास्तीत जास्त आपण क्रेडिट पिरियड आपण घेऊ शकू. क्रेडिट पिरियड म्हणजे काय की माल दिल्यानंतर, सप्लायरने आपल्याला माल पोहोचवल्यानंतर त्याला त्याचे पैसे देण्यासाठीचा जो वेळ असतो त्याला क्रेडिट पिरियड म्हणतात. तर हा क्रेडिट पिरियडचा जो वेळ आहे, म्हणजे काही ठिकाणी 1 दिवस असतो, काही ठिकाणी 7 दिवस, 21 दिवस, महिनाभर, अशा पद्धतीचा हा पिरियड असतो. तर ते क्रेडिट पिरियड आपण जेवढा जास्तीत जास्त आपण लांबवू शकू, तर तेवढा आपल्याला वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर असतं ॲडव्हान्सेस फ्रॉम कस्टमर. आपण कस्टमर्सकडनं आपलं जसं जेव्हा आपण आपले प्रोडक्ट जे आहे कस्टमरला विकू, तर त्यांच्याकडनं आपल्याला काही ॲडव्हान्सेस आपल्याला घेता येतील का, तर याचा आपल्याला प्रयत्न करायचा हवा. की समजा 1,00,000ची ऑर्डर आहे, तर एक 50% ₹50,000 जर आपण ॲडव्हान्स म्हणून घेतले, तर त्याचा आपल्याला त्या ऑर्डरसाठी आपल्याला वर्किंग कॅपिटल जे आहे अतिशय छान पद्धतीने मॅनेज करता येते आणि त्याचा आपल्याला चांगला बेनिफिट जो आहे हा
बॅकअप फंड एक सेव्ह करून ठेवण्यासाठी आपल्याला मदत होत असते. डेफर्ड पेएबल्सच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वर्किंग कॅपिटल हे अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येईल. तर या अशा प्रकारे काही लायबिलिटीज आपण क्रिएट केल्या, तर प्रत्येक वेळी लायबिलिटी म्हणजे आपल्याला एक नुकसान असतं किंवा लायबिलिटी म्हणजे काही प्रेशर असतं बिझनेसवर, असं नाही. तर बऱ्याच काही वेळा लायबिलिटीज ज्या आहेत त्या आपल्या बिझनेससाठी काही फायद्याच्यासुद्धा असतात. जसं सप्लायर क्रेडिट आपण जास्त घेतलं, जास्त पिरियडचा असेल, तर आपलं वर्किंग कॅपिटल मॅनेज करता येतं, हातामध्ये पैसा राहतो. ॲडव्हान्सेस आपण कस्टमर्सकडनं घेतलं तर त्या आपल्याला आपल्या खिशातून पैसे टाकायची गरज न पडता आपण कस्टमर्सकडनं पैसे घेऊन त्याच पैशातून त्यांची ऑर्डर जी आहे ही आपण कंप्लीट करू शकतो. तर अशा पद्धतीने बरेचसे जे काही बेनिफिट्स जे आहेत ते आपल्याला होऊ शकतात. म्हणजे या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट कळली की नेट वर्किंग कॅपिटल जे आहे आपलं, हे आपलं करंट ॲसेट जे आहे, करंट ॲसेट वजा आपलं करंट लायबिलिटीज जे आहेत, तर या दोघांच्या माध्यमातून आपण सुद्धा वर्किंग कॅपिटल हे मॅनेज करू शकतो. त्यानंतर आपण एक वर्किंग कॅपिटल जे आहे हे फायनान्सिंगच्या माध्यमातून सुद्धा आपण मॅनेज करू शकतो. जसं आपण काही फंड्स आपण जनरेट केले, म्हणजे काही आपण फायनान्सेसकडनं आपण फंड्स जनरेट केले, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वर्किंग कॅपिटल जे आहे मॅनेज करता येतं. किंवा लाँग टर्मसाठी आपण काही फंड बॉरो केले तर त्याचासुद्धा मदत आपल्याला होते, किंवा शॉर्ट टर्म बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा आपण फंड जनरेट करून आपण वर्किंग कॅपिटल जे आहे हे मॅनेज करू शकतो किंवा फंड जे आहे हे बिल्डअप करू शकत असतं. आता वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. जसं आपल्या काही करंट ॲसेट्स असतील तर त्याचं कॅश लिक्विडिटी आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जो प्रोडक्ट आहे, आपल्याकडे बऱ्याच लोकांना असं होतं की प्रोडक्शन तर करून ठेवलं पण माल विकला गेला पाहिजे. तर कारण माल विकला गेल्यानंतरच आपल्याकडे पैसे येणार असतात. तर जेवढा फास्ट आपण प्रोडक्टचं सेलिंग करू तर तेवढं आपल्याला कॅश लिक्विडिटी जी आहे ही करा. अदरवाईज काय होतं की जोपर्यंत आपण प्रोडक्ट तयार करून ठेवलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपले पैसे हे गुंतलेले असतात. तर ते गुंतलेले पैसे जे आहे ते लवकर फास्ट लिक्विडाईज तेव्हा होईल ज्यावेळी ते प्रोडक्ट हे सेल केले जाते. तर सेल्सवर लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण ऑपरेटिंग सायकल जी आहे ही एक एफिशियंटली आपण निगोशिएबल करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर लाँग क्रेडिट टर्मसाठी आपण जर सप्लायरवर निगोशिएट केलं तर त्याचासुद्धा आपल्याला एफिशियंटली ऑपरेटिंग सायकल ही मॅनेज करता येते. आणि ॲडव्हान्स आपण जसं आधी पण आपण डिस्कस केलं की कस्टमर्सकडनं आपण ॲडव्हान्स घेतलं तर त्याचंसुद्धा मदत जी आहे हे आपल्याला वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यासाठी ही होऊ शकते. त्यानंतर रिसिव्हल्स मॅनेजमेंट आहे. म्हणजे आपल्याला क्रेडिट पिरियड हे शॉर्ट द्यायचे आहेत. कोणाला, ज्यांना आपण प्रोडक्ट देतो आहे तर त्यांना आपण क्रेडिट पिरियड शॉर्ट, म्हणजे आपल्याला सप्लायर्सकडनं लाँग क्रेडिट पिरियड घ्यायचं आहे, पण आपण आपल्या कस्टमर्सला जे आहे हे शॉर्ट क्रेडिट पिरियड द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला एखादं सप्लायर आहे, त्यांना आपल्याला 21 दिवसाचं आपण एक क्रेडिट पिरियड मिळालं. याचा अर्थ त्यांनी जी काही आपल्याला आज ऑर्डर दिली आहे तर त्याचे पैसे जे आपल्याला 21 दिवसानंतर द्यायचे आहेत. पण आपण आपले जे कस्टमर्स आहेत तर त्यांच्याकडनं आपल्याला जर 7 दिवसात पैसे मिळाले तर त्याचा एक बेनिफिट आहे, किंवा 14 दिवसात पैसे मिळाले तर आपल्याला आपल्या सप्लायरला जे आपल्याला पैसे द्यायचे आहेत तर ते आपण टायमावर जे आहे देऊ शकतो, की अगदी वेळेवर आपण त्यांचं क्रेडिट जे आहे हे फॉलो करू शकतो, की जेणेकरून ते आपल्याला रेग्युलर बेसिसवर क्रेडिट हे देऊ शकते. त्यामुळे हे मॅनेज करणं अतिशय गरजेचं आहे, की आपल्याकडे पैसे जे येणार आहे हे आपल्याला सप्लायरला द्यायच्या क्रेडिट पिरियडपेक्षा हे कमी पिरियडमध्ये आपल्याकडे पैसे येणं गरजेचं आहे. त्यामुळे ॲडव्हान्सेस वगैरे जे आहे त्याचा वापर करणं, किंवा क्रेडिट आपण जे काही क्रेडिट आपला सप्लायर आपल्याला जेवढं क्रेडिट पिरियड देतो त्याच्यापेक्षा कमी क्रेडिट पिरियडमध्ये आपल्याला आपल्या कस्टमर्सला आपल्याला क्रेडिट पिरियड द्यायचा आहे. तर याच्या माध्यमातून आपल्याला आपला बिझनेस जो आहे हा अतिशय स्मार्टली मॅनेज करायचा, आणि जेवढं स्मार्टली आपण ते मॅनेज करू तेवढं आपल्याला आपला वर्किंग कॅपिटल जे आहे हे आपल्याला मॅनेज करता येईल. त्यानंतर आपल्याला आपले जे काही प्रोसेस आहे तर ते आपल्याला मॅनेज करायचे असतात. जसं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचं फॉर एक्झाम्पल जस्ट इन टाईममध्ये आपल्याला काम करणं. जसं आपले जे काही प्रोडक्शन सायकल आहे जी आपण ठरवली आहे आणि त्याचं जे प्लॅनिंग केलं आहे तर ते त्या वेळेमध्येच ते होणं अतिशय गरजेचं आहे. नाही तर बऱ्याचदा असं होतं की 1 तासाच्या सायकलला जर 1.5 तास लागला तर पुढेही अर्धा तास करत करत ही सायकलचा खूप मोठा परिणाम जो आहे हा प्रोडक्शनवर होतो. तसं किंवा काही प्रोडक्शन सायकल 1 दिवस 2 दिवस 5 दिवस हे लांबणीवर गेले, जेवढं ते लांबणीवर जाईल तर त्याचा एक लॉस जो आहे आपल्याला होत असतं. त्यामुळे आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणं अतिशय गरजेचं आहे, आणि जे जस्ट इन टाईमच्या माध्यमातून आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर प्रोसेस फ्लो जे आहे, प्रोसेस फ्लोमध्ये म्हणजे काय की जे आपण प्रोडक्शनची ॲक्च्युअल जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये ज्या प्रोसेस आहे तर ते प्रोसेस मॅनेज करणं अतिशय गरजेचं आहे. काही ठिकाणी जर मॅन्युअल प्रोसेस असेल तर त्याला आपण ऑटोमेशनमध्ये कसं कन्वर्ट करू शकू, तर याचा विचार करा, की जेणेकरून आपली जी काही प्रोसेस आहे जिथे एक प्रॉडक्ट बनवायला 1 दिवस लागत असेल तर ते आपण 8 तासाच्या शिफ्टमध्येच तयार करू शकतो का, तर याचा विचार करणं गरजेचं आहे. तर जेवढं हे आपण एक स्मार्ट प्रोसेस फ्लो आपण इम्प्लिमेंट करू तर त्याचा प्रोडक्शन आपलं फास्ट होईल,
आपल्याला ऑपरेटिंग कॉस्ट कमी लागेल आणि आपलं प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढेल आणि त्यानंतर आपण सप्लाय जो आहे आपण मोठ्या ऑर्डर्स जे आहे ते आपण घेऊ शकतो. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की मोठ्या ऑर्डर्स आपल्याला मिळण्याची शक्यता असते, पण आपल्या प्लांटची तेवढी कॅपॅसिटी नसते की आपण तेवढं प्रोडक्ट जे आहे हे आपण तयार करू शकू. त्यामुळे स्मार्ट प्रोसेस फ्लो तयार करणं हे अतिशय गरजेचं आहे. या माध्यमातून सुद्धा आपण ऑपरेटिंग सायकल जी आहे ही मॅनेज करू शकतो आणि इन्व्हेंटरी लेवल जे आहे हे ऑप्टिमाइज करणं हे अतिशय गरजेचं आहे. तर यामध्ये आपण एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपण बघितला की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आपल्या सप्लायरकडनं जे आहे हे आपल्याला 21 दिवसाचा टाईम पिरियड घ्यायचा आहे, क्रेडिट पिरियड घ्यायचा आहे. पण आपण आपल्या कस्टमर्सला ज्यावेळी आपण वेंडर्सला आपण सप्लाय करू तर त्यावेळी तो 14 दिवस किंवा 7 दिवसामध्ये आपल्याला पेमेंट फ्लो येणं हे गरजेचं आहे. तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्ट्समध्ये म्हणजे ज्याला आपण वेंडर कॉन्ट्रॅक्ट म्हणतो ते वेंडर कॉन्ट्रॅक्टमध्ये हे सगळं मेन्शन करून घेणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण प्रॉपर लीगल कॉन्ट्रॅक्ट तयार करून घेतलं तर त्याचा एक चांगला फायदा जो आहे आपल्याला होऊ शकतो. आणि या कॉन्ट्रॅक्टमध्ये बेसिकली काही जे की टर्म्स असतात तर ते आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा आपल्याला किती दिवसात पेमेंट मिळणार आहे, कधीपर्यंत आपल्याला एक ऑर्डर जी आहे हे त्यांना डिस्प्ले करायची आहे, त्यांना डिस्पॅच करायची आहे. तर हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. फीस आहे किंवा कॉस्ट आहे किंवा इतर काही खर्च आहे तर हा खर्च कोण करणार, तर त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ही त्यामध्ये लिहायची. जसं लॉजिस्टिक्सचा खर्च आहे तर लॉजिस्टिक्सचा कोण प्रोव्हाइड करणार आणि किंवा त्याचा खर्च कोण करणार, तर हे सगळे रायटिंगमध्ये प्रॉपर मेन्शन करणं गरजेचं आहे. पेमेंट टर्म्स जे आहेत तर त्याच्यामध्ये बेसिकली म्हणजे आपल्याला पेमेंट टर्म हे तुम्ही प्रोडक्ट दिल्यानंतर पेमेंट करणार का ॲडव्हान्स पेमेंट करणार हे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्किंग कॅपिटल आपण हे मॅनेज करण्यासाठी आपल्याला अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे ते क्रेडिट पिरियडमध्ये देणार का तुम्ही कॅशमध्ये देणार, चेकमध्ये पेमेंट देणार, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. टॅक्सेस आहे जसं GST वगैरेचे जे टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस कोण पे करणार, तर ते सुद्धा गोष्टी मेन्शन करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर व्हॅल्यू रेशो जो आहे, तुमची सर्व्हिस जी आहे तर ही सर्व्हिस नेमकी कशा पद्धतीची असेल, तुम्ही कशा पद्धतीची सर्व्हिस जी आहे ते तुमच्या वेंडरला देणार, तर त्या सगळ्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर टर्मिनेशन क्लॉज असतात. एक जर समजा पेमेंट वेळेवर आलं नाही किंवा तो तुम्ही डिले केला तर त्या केसमध्ये तुम्ही जो ॲग्रीमेंट आहे तुम्ही टर्मिनेट करू शकतात वगैरे. तर अशा पद्धतीचे जे क्लॉज आहे ते तुम्ही तिथे मेन्शन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि काही फायनान्शियल कन्व्हेन्सेस आहे जसं ॲसेट्स मेंटेन करणं किंवा लॉजिस्टिक्समध्ये काही अडचणी असतील किंवा लॉजिस्टिक्समध्ये काही लॉस झाला तर ते गोष्टी कोण मॅनेज करणार. तर या सगळ्या जे असे छोटे छोटे पॉईंट्स जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते वेंडर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये मेन्शन केले जातात. त्यामुळे अशा पद्धतीचं ॲग्रीमेंट्स जे आहे ते करणं खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपण आपला बिझनेस फ्लो आहे हा प्रॉपरली मॅनेज करू शकू, आपली ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे ही मॅनेज करू शकू, ऑपरेटिंग सायकल आपण कमी करू शकू, चांगलं रिसिवेबल जे आहे वेळेवर आपण आपल्या अकाउंटमध्ये घेऊ शकू आणि ज्या माध्यमातून आपलं वर्किंग कॅपिटल जे आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकू. तर या सगळ्या मुद्द्यांचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि या सर्व मुद्द्यांवर तुम्ही तुमच्या उद्योगासंदर्भात तुम्ही विचार करा. कुठे कुठे काही अडचणी येत आहेत का, तर त्याचा विचार करा. मी जे जे पॉईंट्स तुम्हाला सांगितले आहेत तर त्या पॉईंट्सवर तुम्ही तुमच्या उद्योगाशी रिलेटेड तुमच्या सगळे बिझनेस डिटेल्स जे आहेत हे तुमच्या बुकमध्ये तुम्ही मेन्शन करा आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक तुमचा बिझनेसचा ॲनालिसिस हे करता येईल की जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम जो फ्लो आहे जे आउटकम आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल आणि त्याचा एक तुम्हाला चांगला एक पॉझिटिव्ह बेनिफिट जो आहे हा तुम्हाला तुमच्या बिझनेसचा ग्रोथ करण्यासाठी होऊ शकेल. कारण वर्किंग कॅपिटल हा एक प्रकारे आपल्या बिझनेसचा आत्मा असतो आणि त्याला एक मॅनेज करणं आपला बिझनेसचा श्वास असतो आणि त्याला मॅनेज करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. जर त्याच्यामध्ये कुठेही काही चूक झाली तर त्याचा एक ॲडव्हर्स परिणाम, वाईट परिणाम हा आपल्या बिझनेसवर होत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बिझनेसची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आजच्या सत्रात एवढंच. यात तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. 8097275136 क्रमांकावर तुम्ही मला व्हॉट्सअपसुद्धा करू शकतात आणि डेफिनेटली मी तुम्हाला काय अडचण असेल तर त्या बाबतीत मदत करू शकेल. रेग्युलर बेसिसवर ज्या कृती आहेत आपल्या बिझनेसच्या त्या तुम्ही मेंटेन करा आणि जेवढं तुम्ही रेग्युलर बेसिसवर तुमचा एक ॲक्शन प्लॅन जो आहे हा तुम्ही मेन्शन करा. या सत्रामध्ये बरेचसे पॉईंट्स आहेत तर त्या पॉईंट्स तुम्ही लिहून काढा की जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट जो आहे हा तुम्हाला तुमचा ॲक्शन प्लॅन हा रेडी करण्यासाठी होऊ शकेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही एक चांगलं एक प्रॉपर स्टेप्स जे आहेत ते तुमच्या बिझनेसमध्ये हे येणाऱ्या फ्युचरमध्ये तुम्ही घेऊ शकाल. तर त्या पॉईंट्सवर सुद्धा तुम्ही काम करा. तर आजच्या सत्रात एवढंच. काही अडचण असेल तर नक्की कळवा. धन्यवाद. आपला दिवस शुभ हो.